बरोबर का चूक हा प्रश्न नाहीये आदित्य. नात्यात उगाच गाठ निर्माण होते त्याचं टेन्शन आलंय मला. बरं हे इतकं वेग आहे ना की असं बोट ठेवून सांगता नाही येत रे. मी उद्या जर काही म्हणाले आणि त्या मला म्हणाल्या की मी नेहमीसारखंच वागतेय, तुझ्याच मनात काहीतरी आहे, तर मग मी काय बोलणार? हा प्रॉब्लेमच आहे यार. हो, कारण बाहेरून पाहणाऱ्याला तसा काहीच फरक दिसणार नाही, सगळं नेहमीसारखंच दिसेल. अर्थात घरातल्यांना जाणवेलच. अरे पण जाणवण्यासाठी कोणाला वेळच नाहीये. अमित दादा खूप म्हणजे खूप बिझी आहेत. सतीश दादा आणि अर्चुताई पूर्णपणे अडकलेत दुकानात. नाना भंडारदऱ्याला, तू तिकडे, राहिल्या माई. आणि बहुतेक माईंना जाणवलंय आदित्य. मी तुला आता सांगितलं ना मोबाईलचं, तेव्हा विजयाताई नाराज होऊन गेल्यावर मला माईंशी बोलल्याशिवाय राहावे ना रे. पण मी काही बोलणार तेवढ्या त्याच मला म्हणाल्या, मला सगळं माहितीये मेघना. काय सांगतेस? हो, इतका रिलीफ मिळाला ना आदित्य. अरे हो, म्हणजे काय मिळणारच. आणि आता माईला कळलंय ना तर तू टेन्शनच घेऊ नकोस. आता होईल सगळं सॉल्व्ह. पण माईला कसं कळलं? माहिती नाही रे. हा, कदाचित अर्चुताई बोलल्या असतील, कारण त्यावेळी त्या होत्या ना तिथे. हा, राईट 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 राईट. हा चला, मला तरी खूप रिलॅक्स्ड वाटतंय. हो रे, माझ्याही मनावरचं दडपण जरा कमी झालं. ते ठीक आहे मॅडम, पण तुम्ही तिकडे गेल्यामुळे माझ्यावर इथे एकटेपणाचं दडपण आलंय, त्याचं काय? अरे बापरे, केवढं ते दडपण. हो म्हणजे काय, आता मला रात्रभर झोप येणार नाही. तर हे बरं, चला आदित्य, माईंना अटेंड करायला आली मी. तुझ्याशी फोनवर गप्पा मारायला नाही काही. बरं ठीक आहे ठीक आहे, जा. हे नीट सेवा करा माझ्या आईची. हॅलो मिस्टर, हे असलं काय सांगायचं नाही हा मला. होय, मी बाबा माझ्या लाडक्या सासूची सेवा करायला आली. बरं चल, ठेवते फोन, बोलू नंतर. ओके बाय, टेक केअर. बाय, गुड नाईट. माई, कसं वाटतं आता? कालच्या गोळ्यांमुळे आज फ्रेश वाटतंय हो एकदम. बरं चला माई, नाश्ता रेडी आहे. आम्ही दादांचं आवरून झालं ना की आपण एकत्रच बसूया. विजया कुठे? आम्ही दोघींनी एकत्रच स्वयंपाक केला. साक्षीच्या वेणा घालायला गेल्यात. कसा होता ग मूड? ठीक होता. आणि हे बघ, ती जरी स्वतःहून नाही बोलली ना तरी तू आपली बोलत राहो. हळूहळू तीही होईल मोकळी. बरं हे बघ, रक्षाबंधन आहे परवा. तेव्हा आपण नारळाची बर्फी करूया. विजयाला खूप आवडते हो. रक्षाबंधन हे आपलं एक निमित्त, पण तिच्यासाठी म्हणून करूया. आता मला उभारून काही करता येणार नाही हो, पण मी सांगेन तशी कर तू. पण तूच केलीस म्हणून सांग तिला. मेघना, काही गणित बोलून नाही ग सुटत, ती करून सुटतात. खूप छान आयडिया आहे माई. थँक्यू. पण हे सगळं ती नसताना करायचंय आपल्याला, एवढं लक्षात ठेव. सरप्राईज. डन. जा पळ लवकर.